नमस्कार, मी वैष्णवी जोशी. न्यूज मराठी 24/7च्या सर्व प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. तर एक नजर टाकूयात आजच्या स्पेशल रिपोर्टकडे. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने नाशिक जिल्हा हा अत्यंत महत्त्वाचा जिल्हा मानला जातो. शहरांमध्ये, गावांमध्ये काही गणपती मंदिरांचा वेगळाच इतिहास वाचायला पाहायला मिळतो. तर नाशिकच्या गोदा तीरावरील मोदकेश्वर गणपतीच्या मंदिराचा नेमका इतिहास आणि गणपतीची आख्यायिका नेमकी काय आहे हे आपण जाणून घेऊयात आजच्या या स्पेशल रिपोर्टमधून. नाशिकमध्ये असणाऱ्या मोदकेश्वर गणपती हे नाशिकचं आराध्य दैवत आणि ग्रामदैवत मानलं जातं. तर नाशिकमधील मोदकाचा आकार असलेला हा गणपती बाप्पा मोदकेश्वर गणपती म्हणून ओळखला जातो. आकाशातून भ्रमण करताना गणपती बाप्पांच्या हातून मोदक पृथ्वीवर पडला आणि त्या मोदकाने गणपती बाप्पांचा आकार घेतला, अशी या गणपतीची आख्यायिका सांगितली जाते. तर या मोदकेश्वर गणेशाचे मंदिर नाशिकच्या गोदा नदीच्या तीरावर असून हे मंदिर आजही सुस्थितीत आहे. या मंदिराच्या स्थापनेचा जरी निश्चित कालावधी नसला तरी सर्वसाधारण या मंदिराला 400 ते 500 वर्षांचा इतिहास आहे. तर मोदकेश्वर बाप्पांचा दृष्टांत नाशिकमधील क्षेमकल्याणी घरातील पूर्वजांना झाला असून त्यांनी या मंदिराची उभारणी केली. तर अशी या नाशिकमधील मोदकेश्वर गणपतीची आख्यायिका सांगितली जाते. तसेच गणेश कोट, पंचवटी यात्रा दर्शन, गोदावरी महात्म्य यांमध्ये मोदकेश्वर गणपतीचा उल्लेख मोठ्या प्रमाणात केला जातो. महाराष्ट्रातील 21 गणपती क्षेत्रांपैकी या नाशिकमधील मोदकेश्वर गणपतीची गणना केली जाते. आम्हाला खात्री आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. तर आजच्या भागात आपण इथेच थांबूया. मात्र अशाच माहितीपूर्वक विषयांना घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.